श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात। या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते। पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात। आणि या पितृपक्षात अतिशय सुवर्ण योग जुळून आलेला आहे। या पितृपक्षात गुरुपुष्यामृत योग हा तयार होत आहे। ज्योतिषशास्त्रात सर्व 27 नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र हे उत्कृष्ट मानले जाते, कारण ते सर्व वाईट आणि संकटाचा नाश करणारे आहे। गुरुपुष्य योगाला गुरुपुष्य नक्षत्र योग, गुरुपुष्य अमृत योग किंवा गुरुपुष्यामृत योग असेही संबोधले जाते। या शुभ योगात विवाह वगळता कोणतेही काम सुरू करण्यासाठी पुष्य नक्षत्र हे सर्वोत्तम ठरते। मान्यतानुसार अभिजित मुहूर्त हा नारायणाच्या सुदर्शन चक्रा इतका शक्तिशाली आहे। जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र तयार होतं तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणतात। यावर्षी हा योग 26 सप्टेंबरला तयार होणार आहे। या दिवशी गुरुपुष्यामृत योग सकाळी 11:34 सुरू होईल तर संध्याकाळी 6:12 असेल। हे नक्षत्र इतकं शुभ आहे की ह्याची पूजा देवताही करतात। गुरुग्रह हा पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे। देवगुरु बृहस्पती पद, प्रतिष्ठा आणि शुभतेचे कारक ग्रह आहे। जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो। गुरुवारी श्री हरी विष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते, ज्यांना सुख, वैभव, संपत्ती प्रदान करणारे म्हटले जाते। तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत, म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा या नक्षत्रावर प्रभाव आहे। तसेच या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। या दिवशी आपल्याला पूजा तर करायच्यात, सेवा तर करायच्यात, पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुष्यामृत योगात सकाळीच घरात या झाडाचं एक पान घेऊन यायचं। हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर ताबडतोब पूर्ण होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर तुम्हाला शक्य झाले तर आवर्जून या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा। या दिवशी आपल्याला गणपती बाप्पा, त्याचबरोबर श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच कुबेर, बृहस्पती यांची पूजा आणि प्रार्थनाही करायची आहे। त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या, धूपदीप अगरबत्ती दाखवून आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे। या दिवशी आपल्याला आवर्जून श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं, पिवळी फळं तसेच चंदन लावून घ्यायचं आहे। आणि सर्वात प्रिय असणारी त्यांना तुळस जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचे। तुम्हाला जेवढं जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करता येईल तेवढा करायचा आहे। तसेच या दिवशी तुम्हाला विष्णू चालीसाचं, कनकधारा स्तोत्राचं, त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामाचं पठणसुद्धा करायचं आहे। तसेच तुम्हाला या दिवशी गुरुमंत्र आणि आपल्या इष्टदेवाचं नामस्मरणसुद्धा करायचं आहे। ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला सकाळीच हा उपाय जो आहे तो करायचा आहे। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर साखर टाकायची आहे, चिमूटभर हळद टाकायची, कारण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं। तसेच आपल्याला त्या पाण्यामध्ये 1 चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा टाकायचं आहे। आणि हा आहे पितृपक्ष, म्हणून आपल्याला आवर्जून ह्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळसुद्धा टाकायचे आहेत, कारण काळे तिळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात। तर असं हे जल घेऊन जायचं आहे आपल्या जवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ। पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर आपल्याला हे संपूर्ण जल जे आहे ते पिंपळ वृक्षांच्या मुळांना अर्पण करायचं आणि त्यानंतर पिंपळ वृक्षांना आपल्याला 11 प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायच्यात। प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः,
नमः या मंत्राचा जप करत करत 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत। त्यानंतर पिंपळ वृक्षाला आपला उजवा हात स्पर्श करून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे। कारण स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथात या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे। पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात, श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यावर वास करतात। याशिवाय त्यांच्या पानांमध्ये श्रीहरी व माता लक्ष्मी वास करतात, तसेच सर्व देवी देवतासुद्धा या पानांमध्ये वास करतात। पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्या झाडाचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे। तसेच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेवाचा कोपही कमी होतो। तसेच पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पितरांचा सुद्धा वास असतो, म्हणून आपल्याला आवर्जून गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा आणि सेवाही करायची आहे। आता ह्या उपायाकरता आपल्याला पिंपळाचं एक पान लागणार आहे। आता पिंपळाच्या झाडाखाली एखादं पान पडलं असेल, अगदी पिवळं झालेलं असेल, तर ते पान तुम्ही घेतलं तरीही चालणार आहे। अगर नाहीच असेल तर तुम्हाला सर्वप्रथम पिंपळ वृक्षाची क्षमा मागायची आहे आणि कोणत्या उद्देशाने तुम्ही हे पान तोडत आहेत ते आपल्याला बोलायचं आहे आणि मग ते पान आपल्याला तोडायचं आहे। हे पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे। हे पान घरी आणल्यानंतर त्या पानाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे। हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचा। तर आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे, कारण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्या हळदीमध्ये आपल्याला तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर 2 थेंब गंगाजल टाका, नसेल तर शुद्ध पिण्याचं पाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि त्या हळदीचा आपल्याला एक गंध हा तयार करायचा आहे। आणि त्यानंतर त्या पिंपळाच्या पानावर पिंपळाच्या झाडाच्या काडीने आपल्या मनातली इच्छाही लिहायची। अगदी थोडक्यात तुम्हाला लिहायची, जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर तुम्ही धनप्राप्ती लिहा, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा, विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा, किंवा तुम्ही ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा असेल घराबद्दल, मुलाबद्दल, पतीबद्दल, त्या अगदी थोडक्यात तुम्हाला त्या पिंपळाच्या पानावर लिहायच्या आहेत। आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळदीने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचं आहे। आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला त्या पानाला सुद्धा हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत। आता ते इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला एक वेळा श्री सूक्तमचं पठण हे करायचं आहे। त्याचबरोबर एक माळ आपल्याला गायत्री मंत्राचा जप हा करायचा आहे। तसेच आपल्याला 7 वेळा ह्या एका मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे। मंत्र असा आहे, ओम ब्रू बृहस्पते नमः, ओम ब्रू बृहस्पते नमः, ओम ब्रू बृहस्पते नमः या मंत्राचा आपल्याला 7 वेळा जप हा करायचा आहे। ह्या सर्व उच्च कोटीच्या सेवा ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी तसेच बृहस्पती देवाची सुद्धा भरभरून कृपाही होत असते। आता हे जे इच्छा लिहिलेलं पान आहे ते पुन्हा आपल्याला त्या प्लेटवर ठेवायचं आहे आणि हात जोडून मनोभावे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे, दारिद्र्य आहे, दोष आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची। त्यानंतर हे पान संपूर्ण दिवसभर आपल्याला तिकडेच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी 4 वाजल्यानंतर आपल्याला ते पान तिकडनं उचलायचं आहे आणि तुमच्या जवळ असणाऱ्या नदी किंवा समुद्राजवळ जायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला ते पान जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा। इच्छापूर्ती करता, लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही ताबडतोब पूर्ण होते। कारण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी केलेल्या प्रत्येक उपायाचं आणि प्रत्येक सेवेचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।